मधील पहिले प्रकरण अनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणाचा शेवटचा भाग या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण जाती उद्भव आणि मानवी उत्क्रांती या दोन मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग पाहूया जाती उद्भव म्हणजे काय। विद्यार्थी मित्रांनो, जाती उद्भव यालाच इंग्रजीमध्ये स्पेसिएशन असे म्हणतात। प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव। आता उद्भव म्हणजे काय, तर प्राणी आणि वनस्पतींच्या विविध जाती, विविध प्रकारचे प्राणी आणि विविध प्रकारच्या वनस्पती निर्माण होणे म्हणजेच त्यांचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे। आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहे। सुमारे 300 कोटी वर्षापासून हा उत्क्रांतीचा कालावधी सुरू आहे। तर प्राणी आणि वनस्पती यांच्यामधील ज्या विविध जाती निर्माण झालेल्या आहेत हा सुद्धा उत्क्रांतीचाच परिणाम आहे। नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती किंवा स्पेसीज असे म्हणतात। तर नैसर्गिक फलनाद्वारे वनस्पती आणि प्राण्यांमध्ये नैसर्गिकरित्या फलनाची प्रक्रिया सुरू असते। या फलनाद्वारे जे सजीव निर्माण होतात त्यांच्यामध्ये सुद्धा फलन क्षमता असते। पहा, जाती म्हणजे काय, तर नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटाला जाती असे म्हणतात। प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते। आता विशिष्ट भौगोलिक स्थिती म्हणजे काय, पहा, काही ठिकाणी हवामान दमट असते तर काही ठिकाणी हवामान कोरडे असते। काही भागामध्ये उष्णता अधिक असते तर काही भागामध्ये उष्णता कमी असते। काही ठिकाणी अधिक पाऊस पडतो तर काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असते। तर अशा विविध परिसरामध्ये जगण्याची क्षमता त्या सजीवांमध्ये असते। आपण डार्विनचा सिद्धांत पाहिला, सक्षम तेच टिकून राहतात आणि जे सक्षम नाहीत, जे पर्यावरणाशी मिळते जुळते घेऊ शकत नाहीत, ते मरून जातात। तर प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये वाढत असतात। किंबहुना त्या जाती ज्या पर्यावरणात निर्माण होतात त्या पर्यावरणाशी मिळते जुळते घेणारी लक्षणे त्यांच्या शरीरामध्ये निर्माण झालेली असतात। त्याचबरोबर सर्व सजीवांचा आहार विहार, फलन क्षमता, समागम काळ भिन्न असतो। ज्या पर्यावरणामध्ये वाढतात त्या पर्यावरणावरती त्यांचा आहार विहार, त्या ठिकाणी ज्या गोष्टी आहारासाठी उपलब्ध आहेत त्याच्यावरच ते काय करतात, आपली उपजीविका करत असतात। त्यामुळे आहार विहार, फलन क्षमता, समागम काळ हा प्रत्येक प्राण्यामध्ये किंवा वनस्पतीमध्ये आपल्याला भिन्न असलेला आढळून येतो। त्यामुळेच जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात। पहा, प्रत्येकाच्या ह्या प्रक्रिया भिन्न असल्यामुळे त्या जातीची वैशिष्ट्ये काय होतात, टिकून राहतात। पण एका जातीपासून दुसरी नवीन जाती निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो। आता एका जातीपासून दुसरी जात निर्माण करायची तर त्यामध्ये तो सहजासहजी होणार नाही, तर त्यामध्ये जनुकांमध्येच बदल घडून यावा लागतो किंवा तो घडवावा लागतो। आणि जनुकीय बदल जर झाला तरच एका जातीपासून नवीन जाती निर्माण होतात। तसेच भौगोलिक किंवा पुनरुत्पादनीय बदलसुद्धा एका जातीपासून दुसरी जात निर्माण होण्यासाठी कारणीभूत असतो। म्हणजेच एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास कारणीभूत असणारे घटक कोणते, तर जनुकीय बदल, भौगोलिक किंवा पुनरुत्पादनीय बदल हे सुद्धा एका जातीपासून दुसरी जात निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतात। तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जाती बदल किंवा जाती उद्भव होतो। लक्षात आले असेल तुमच्या। पुन्हा एकदा सांगते, जाती म्हणजे काय, तर नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात।
मानवी उत्क्रांती म्हणजेच ह्युमन इव्हॉल्युशन. आता मानवी उत्क्रांती कशी झाली? आपण उत्क्रांतीच्या व्याख्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत. उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आपल्याला आज माहीत असलेल्या जैववैविध्याची जडणघडण झालेली दिसून येते. म्हणजे आज आपण मोठे बहुपेशीय किंवा गुंतागुंतीची शरीररचना असणाऱ्या विविध वनस्पती प्राणी पाहतो. तर आपण यापूर्वी अभ्यासले आहे, पृथ्वीवरती पहिला सजीव समुद्रामध्ये निर्माण झाला आणि तो एकपेशीय होता. तर त्या साध्या एकपेशीय सजीवापासून आज आपल्याला गुंतागुंतीच्या किंवा जटिल शरीररचना असणारे जैववैविध्याची जडणघडण झालेली दिसून येते. यातील मानववंशाची सुरुवात कशी झाली ते आपल्याला पुढील चित्रामध्ये आपण पाहणार आहोत. त्यावरून आपल्या लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले. आता डायनोसॉर नाहीसे झाले हे तुम्हाला माहीत आहे, पण ते केव्हा नाहीसे झाले? तर साधारणपणे हा कालावधी 7 कोटी वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे. पहा, 7 कोटी वर्षांपूर्वी काय झालं? तर डायनोसॉर नाहीसे झाले. त्यानंतर आजचा जो आधुनिक लेम्यूर आहे, त्या लेम्यूर हा प्राणी जो प्राण्यांपासून जे विकसित झाले, तर ते कसे झाले? तर माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. 4 कोटी वर्षांपूर्वी काय झाले? तर आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. मानवाला सुद्धा माकडहाड आहे, पण त्या ठिकाणी शेपटी नाही, हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहे. तर 4 कोटी वर्षांपूर्वी या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्याचा विकास झाला. तुम्हा सर्वांना माहीत आहे की मानवी मेंदू हा विकसित आहे आणि त्यामुळेच इतर प्राण्यांच्या तुलनेने ताकद कमी असूनसुद्धा मानव इतर प्राण्यांवरती राज्य करतो. याचे कारण मानवाचा मेंदू विकसित आहे. तर 4 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा माकडांसारख्या दिसणाऱ्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या, तेव्हा त्याच्या मेंदूचा आकार काय झाला? मोठा झाला आणि त्याचा विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले. म्हणजे सुरुवातीला हे प्राणी इतर गाय, म्हैस, बैल या प्राण्यांप्रमाणे 2 हात आणि 2 पाय, 4 म्हणजे पाय समजूनच चालत होते. परंतु नंतर काय झालं? तर हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली आणि हे प्राणी एपसारखे झाले. कालांतराने हे सुरुवातीचे एपकपी प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि अखेर गिबन आणि ओरँग उटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले. पहा, 4 कोटी वर्षांपूर्वी प्रथम माकडांसारख्या दिसणाऱ्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. शेपट्या नाहीशा झाल्यानंतर मेंदूचा आकार मोठा झाला आणि मेंदूचा विकास झाला. त्यानंतर हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली आणि हा प्राणी एपसारखा दिसू लागला, म्हणजे तो उभं राहू लागला. कालांतराने हे सुरुवातीचे एपसारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि शेवटी गिबन आणि ओरँग उटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले. आता उरलेले हे एपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. पहा, सुमारे 2,50,00,000 वर्षांपूर्वी चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. आता ती कशी झाली? तर अन्नग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हाताचा अधिक वापर करावा लागत असे. म्हणजेच 2 कोटी वर्षांपूर्वी एपच्या काही जाती आजच्या मानवाप्रमाणे ताठ उभं राहू लागल्या आणि अन्नग्रहण करण्यासाठी किंवा इतर कामे करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण आता कामासाठी हाताचा वापर करतो, तसेच हे प्राणीसुद्धा हाताचे पंजे विकसित झाल्याने अन्नग्रहण करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी हातांचा अधिक वापर करू लागले. या ठिकाणी मानववंशाचा प्रवास दिलेला आहे. पहा,
सुरुवातीला ही पहिली स्टेज पहा, या ठिकाणी लेम्यूरसारखे प्राणी आहेत. तर साधारणपणे 7 कोटी वर्षांपूर्वी हे प्राणी लेम्यूरसारखे होते. त्यानंतर 4 कोटी वर्षापूर्वी काय झालं, तर इजिप्तोपिथिकस या ठिकाणी दिलेलं आहे पहा. या ठिकाणी जो प्राणी दिसतोय तो इजिप्तोपिथिकस हा 4 कोटी वर्षांपूर्वीचा प्राणी आहे. त्यानंतर ड्रायोपिथिकस हा 2.5 कोटी वर्षांपूर्वी किंवा 2,50,00,000 वर्षांपूर्वीचा हा ड्रायोपिथिकस आहे. त्यानंतर 1 कोटी वर्षांपूर्वी रामापिथिकस पहा. या ठिकाणी हा पहिला जो ड्रायोपिथिकस आहे याचे हात आपल्याला खाली दिसत आहेत आणि तो वाकून चालतोय. तर रामापिथिकसमध्ये हा थोडासा त्याच्यापेक्षा ताठ उभं राहिलेला आपल्याला दिसतोय. त्यानंतर 40 लाख वर्षांपूर्वी या ठिकाणी याच्या हाताचे पणजे विकसित झालेले आहेत. त्याचे हात आपल्याला पुढे दिसत आहेत. हातामध्ये काहीतरी अवजार दिसते त्याच्या, म्हणजे तो 2 पायांवरती ताठ चालू लागला आणि हाताचा वापर करू लागला. त्यानंतर 20 लाख वर्षांपूर्वी हा जो कुशल मानव आहे पहा, याच्या हातामध्ये आपल्याला इथे हत्यार दिसते, म्हणजे तो हत्यारांचा वापर करू लागला. हातांचा वापर काम करण्यासाठी किंवा अन्नग्रहण करण्यासाठी तो करू लागला. त्यानंतर ताठ चालणारा मानव, अगदी ताठ चालणारा मानव हा 15 लाख वर्षांपूर्वी हा पहा. या ठिकाणी हा मानव अगदी ताठ दिसतोय आपल्याला. तर हा मानव 15 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतर निअँडरथॉल हा 1,50,000 वर्षांपूर्वी विकसित झालेला आहे. आणि या ठिकाणी दिलेली जी शेवटची स्टेज आहे ती 50,000 वर्षांपूर्वी क्रोमान्या मानव हा अगदी ताठ उभं राहिलेला आहे. याच्या खांद्यावरती त्याने हत्यार ठेवलेला आहे, म्हणजे ताठ चालून हत्यारांचा तो वापर करत आहे. अशा प्रकारे साधारणपणे 7 कोटी वर्षांपासून 50,000 वर्षांपर्यंतचा हा जो मानवाचा प्रवास आहे तो या ठिकाणी त्यांनी दाखवलेला आहे. त्यानंतर कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली, हवामान जसे कोरडे होऊ लागले तसे जंगले नाहीशी होऊ लागली. आणि मग जंगले नाहीशी झाल्यानंतर झाडांची संख्या कमी झाली आणि मग हे एपसारखे जे प्राणी होते ते प्राणी झाडांवरून वास्तव्यासाठी काय आले, जमिनीवरती आले. आणि त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास झाला आणि त्यामुळे ते गवताळ प्रदेशामध्ये ताठ उभे राहू लागले. पहा, पूर्वी ते झाडांवर बसत होते. झाडांवरून जेव्हा खाली आले त्यावेळी कमरेचा विकास झाला आणि विकास झाल्यामुळे गवताळ प्रदेशामध्ये त्यांना ताठ उभे राहता येऊ लागले. तेव्हा त्यांचे हात काम करण्यासाठी त्यांना वापरता येऊ लागले आणि हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. पहा, लक्षात आले का? मानव जमिनीवर कधी उतरला, तर जंगले जेव्हा नाहीशी झाली, झाडांची संख्या कमी झाली, त्यावेळी मानव जमिनीवर आला. त्याच्या कमरेच्या हाडांचा विकास झाला. तो गवताळ प्रदेशामध्ये ताठ उभा राहू लागला आणि ताठ उभं 2 पायावरती ताठ उभे राहता येऊ लागल्यामुळे त्याचे हात रिकामे राहिले आणि त्या हातांचा वापर तो कामासाठी करू लागला. तर हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. मानवसदृश प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आफ्रिकेतील रामापिथिकस या एपची आहे. पहा, हे लक्षात ठेवा. मानवसदृश प्राण्याची जी पहिली नोंद आहे ती कुठे झाली, तर आफ्रिकेमध्ये रामापिथिकस या एपची नोंद पहिला मानव म्हणून झालेली आहे. पुढे हा एप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला, म्हणजेच त्याचा मेंदू विकसित झाला आणि मेंदू विकसित झाल्यामुळे तो हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. पहा, लक्षात आले का? पहिला मानवसदृश प्राणी आफ्रिकेमध्ये रामापिथिकस या एपची मानवसदृश प्राणी म्हणून नोंद झाली. पुढे हा एप आकाराने मोठा झाला आणि हुशार झाला, म्हणजे त्याच्या मेंदूचा विकास झाला आणि साधारणपणे 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी या मानवसदृश प्राण्यांची रचना मानव म्हणजेच होमो या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला, म्हणजे
हाताचा वापर करणारा, ताठ उभं राहणारा, काम करणारा किंवा मेंदूचा वापर करणारा विकसित मेंदू असणारा मानव म्हणजेच कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या ठिकाणी मानवी मेंदूमध्ये होत गेलेला विकास दर्शवलेला आहे. पहा, सुरुवातीला जो मानव आहे त्याचा मेंदू लहान दाखवलेला आहे आणि ह्या स्टेजेस जसजशा पुढे जातील तसतशा मानवाच्या मेंदूचा आकार मोठा मोठा होत गेला आणि तो मेंदू विकसित झाला आणि मेंदू विकसित झाल्यामुळे मानव विचार करू लागला आणि तो कुशल मानव तयार झाला. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. जोपर्यंत अग्नीचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत मानव कच्चे अन्न खात होता किंवा मांससुद्धा तो कच्चे खात होता. परंतु 1 लाख वर्षांपर्यंत जो ताठ चालणारा मानव आहे त्याचा मेंदू विकसित झाला आणि त्याने अग्नीचा शोध लावला. सुमारे 50,000 वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव म्हणजेच होमोसॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य मानव झाला. तर पहिला बुद्धिमान मानव कोण आहे? तर निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण आहे. हे नीट लक्षात ठेवा. बुद्धिमान मानव या वर्गाचे पहिले उदाहरण कोण आहे? तर निअँडरथॉल मानव. सुमारे 50,000 वर्षांपूर्वी क्रो मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. जनावरांचे कळप बाळगू लागला. कळप म्हणजे काय? तर जास्त संख्येने प्राणी एकत्र सांभाळणे. त्याने वसाहती वसवल्या म्हणजे अधिक संख्येने मानव एकत्र राहू लागला. मग संस्कृतीचा विकास झाला आणि सुमारे 5,000 वर्षांपूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला. आपण जे आता लिहितो त्या लिहिण्याच्या कलेचा, लेखन कलेचा शोध 5,000 वर्षांपूर्वी लागलेला आहे. आणि इतिहासाची सुरुवात झाली. जेव्हा लेखन कला विकसित झाली तेव्हापासून इतिहास लिहिला जाऊ लागला. त्यामुळे इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षांपूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला. म्हणजे जी आज आधुनिक शास्त्र आपल्याला दिसत आहेत ते आधुनिक शास्त्रांचा उदय 400 वर्षांपूर्वी झालेला आहे. आणि 200 वर्षांपूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत. तर अजूनही आपल्याला मानववंशाच्या मुळाच्या तपशिलांचा शोध घ्यावाच लागतो. लक्षात आले का? पहा, 10,000 वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. जनावरांची कळप बाळगू लागला. त्याने वसाहती वसवल्या. संस्कृतीचा विकास केला. 5,000 वर्षांपूर्वी लेखन कलेचा शोध लागला. त्यामुळे इतिहासाची सुरुवात झाली. 400 वर्षांपूर्वी आधुनिक शास्त्रांचा उदय झाला. तर 200 वर्षांपूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली आणि आपण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. तरीसुद्धा आपल्याला मानववंशाच्या मुळाचा तपशिलांचा शोध आपल्याला घ्यावा लागतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.